नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मुद्रा उज्ज्वल लोगो या यूट्यूब चॅनलवर तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आता गणपतीला तर 2च महिने शिल्लक आहेत आणि लोकांच्या तर लगबग सुरू झाली आहे ती गणपती बुकिंगची। म्हणजे आता 2 महिने आहेत तर गणपती बुकिंग सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, काही लोक असं करतात की एक वर्षभरापासूनच विचार करून ठेवतात आपल्याला यंदा असा गणपती पाहिजे, तसा गणपती पाहिजे। तुम्हाला असेच नवीन तुम्हाला गणपती या व्हिडिओतून बघायला मिळणार आहेत मित्रांनो। तर आता तुम्हाला मी आता उज्ज्वल आर्ट्समध्ये आहे। आता आपली शाळा आहे, त्या गणपती शाळेमध्ये आता आहे मी तुम्हाला नवीन गणपतीचे व्हरायटी दाखवणार आहे। आता गणपती सजवलेले गणपती आणि शाडूमध्ये गणपती पण दाखवणार आहे आणि POPचे पण गणपती तुम्हाला दाखवणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल। शाडूमध्ये पण काम चालू आहे आपलं आणि POPच्या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल असतात। तर तुम्हाला सजवलेल्या मूर्तींचे व्हिडिओ आता बघायला मिळणार आहेत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल। आहे बघा, इथे शाडू मातेच्या मूर्त्या आहेत। बघा, लालबागचा राजा कुंदरावर बसून आहे बघा, पाठीमागे पण आहेत। हे आपले POPची मूर्ती आहेत, 2.5-3 फूट 3.5 फूट सगळे आहेत आणि ह्या 2.5 फुटाच्या आहेत इकडे, अशा आहेत। डायमंडवर केलेली मूर्ती आहे गणपतीची, पूर्ण डायमंडवर केलं आहे, व्हाईटमध्ये आहे। आणि काय डायमंडवर नाही केले, साधी मूर्ती आहे पूर्ण ह्याच्यामध्ये। शंकर अवतार मूर्ती आहे बघा, खालती शंकर अवतार आणि त्याला पण डायमंडवर नाही केलं आहे अजून, इकडे आहे तसे डायमंडवर करायचं त्याला। आणि वरत्या पण आहे, वरती पण आहेत बालमूर्ती आणि छोटे छोटे गणपती। बघा मित्रांनो, पूर्ण गणपतीला धोतर बितर ओरिजिनल पूर्ण नेसवलेलं आहे। हे बघा, ओरिजिनल आहे पूर्ण ओरिजिनल आहे। हा बघा, इकडे काय तर सेम गणपती आहे, याला पण ओरिजिनल। जशी कस्टमरची चॉईस असते तशा प्रकारे हा नेसून दिलेला आहे गणपती। हा बघा, असा कस्टमरची चॉईस आहे तसा नेसून दिला आहे गणपती पूर्ण। हा पण तसाच नेसून दिला आहे कस्टमरच्या चॉईसनुसार। आपल्याला डायमंड लागतात त्यामुळे डायमंड हे बघा, डायमंड लावला आहे गणपतीला पूर्ण। प्लॅस्टर ऑफ POPचे गणपती आहेत, पूर्ण डायमंडवर केलं आहे याच्यावरती। हे बघा, अशा पण इथे पण अशा म्हणजे सिंपल आहेत मूर्त्या, डायमंडवर करायचं बाकी आहे इकडे पण अजून। इकडे एकाच दुसरा गणपती, ह्या एक गणपतीला केला डायमंडवर आणि ह्या एक गणपतीला डायमंडवर केला आहे फुल। बघा, दुसऱ्या घरामध्ये आलं पाठीमागे, हे बघा, या गणपतीला पण पूर्ण धोतर बितर नेसवलं आहे। जसं कस्टमरची चॉईस असेल तसं धोतर बितर नेसून दिलेलं आहे गणपतीला। परत ह्या गणपतीला पूर्ण फेटा बिटा नेसवलेला आहे, पूर्ण फेटा नेसवला आहे बघा, पूर्ण फेटा धोतर पूर्ण कस्टमरच्या चॉईसनुसार नेसून दिला आहे। 1.5 फुटाची मूर्ती आहे ही, 1.5-2 फुटाची। अशा प्रकारे धोतर नेसून दिलं आहे, प्लस वरती फेटा। प्लस या गणपतीला पूर्ण धोतर जसं कस्टमर चॉईस होतं तसे धोतर आणि शाल दिले आहे, फेटा नाही दिला आहे। अशा प्रकारे हे बघा, आणि इथे बघा पूर्ण डायमंडवर केलं आहे। POPच्या मूर्त्या द्या, कस्टमरला पाहिजे तसं डायमंडवर करून दिलं आहे लालबागचा राजा। इथे बघा, इथे पण आहे एक कस्टमरच्या चॉईसनुसार आपण इथे धोतर बितर नेसून दिलं आहे गणपतीला। हे बघा, प्लस इथे बघा डायमंडवर केलं आहे कस्टमरच्या चॉईसनुसार। पूर्ण कानाबिनात हे करून पूर्ण डायमंडवर केलं आहे। पाठी पण गणपती डायमंडवर केलेला, कस्टमरने तसा गणपती सांगितलं तसा गणपती आणून आपण त्याला डायमंडवर केलं आहे फुल। बघा, त्या गणपती जसं पाहिजे तसं डायमंडवर करून दिलेलं आहे आपण। असे बघा, इथे पण एक गणपती आहे पेटेवाला, त्याला पण डायमंडवर केलं आहे। आपल्याला
पण डिस्प्ले लावायला आपल्याला जागा नसतं, मग असे गणपती ठेवले आहेत आपण. बघा, हा एक बालमूर्तीचा आहे पॅटर्न. बालमूर्ती आहे बघा, सूर्यफुलात बसलेली. डायमंडवर नाही केलं आहे. कस्टमरला पाहिजे असेल तर आपण डायमंडवर करून देऊ शकतो. हे बघा, हा फिटेवाला गणपती आहे. त्याच्या पाठीमागे पण गणपती येते बघा या साईडला. मित्रांनो, याला पण आपण कस्टमरच्या चॉईसनुसार आपण धोतर नेसवलेला आहे. पूर्ण ओरिजिनल धोतर आहे. 2 फुटाची मूर्ती आहे ही. बघा, याला आपण नाही याला आपण डायमंडवर लावलं नाही. ते हा गणपतीला एक डायमंड लावलेत कस्टमरच्या चॉईसनुसार. डायमंड आहेत. ह्या गणपतीला पण डायमंड आहेत आपल्या. हे बघा, ह्या गणपतीला पण बारके डायमंड आहेत. डायमंडवर पूर्ण केलं आहे या गणपतीला पण. आणि हा आपला शंकरपाळीचा गणपती आहे पाठीमागे 2 फुटामध्ये. तिकडे एक आहे पाटील. हा बघा, पूर्ण डायमंडवर. हे बघा, इथे पण आता गणपतीचे एवढे ठेवले आहेत. दाखवले तिकडे आपण तुम्हाला पूर्ण धोतर नेसवलेला गणपती. जी चॉईस असेल कस्टमर तशी आपण धोतर बितर नेसून देऊ शकतो. बघा, डायमंड विमंड लावलं. पूर्ण व्हिडिओ बघितला. हे बघा, पूर्ण लालबागचा राजा आहे. बालमूर्ती नवीन पॅटर्न आला आहे सूर्यफुलातला. दाखवतो शाडू मातेचा पण गणपती तुम्हाला दाखवतो पुढे. काम चालू आहे ते. शाडू मातेच्या गणपतीचं काम चालू आहे. बघा, 2-2.5 फुटाचं गणपतीचं काम चालू आहे शाडू मातेच्या गणपतीचं. इकडे POPचे गणपती आहे ते बघा, 2 फुटामध्ये आहे. बघा, 2 फुटामध्ये मूर्ती आहे. डायमंडवर केलेलं आहे पूर्ण गणपतीला. तशी गणपती आहे, याला पण पूर्ण डायमंडवर केलेलं आहे. कस्टमर चॉईस होता. धोतरचा कलर आणि शालीचा कलर दिलेला आहे आपण. ते डायमंडवर केलं आहे कस्टमरच्या चॉईसनुसार. हा बघा, बारका विठ्ठल पण पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे आपण. ते बघा, वरती गणपती आहे, डायमंड वर्क केलेलं आहे ते बघा. खाली 2 फुटाचे आणि इकडे 1.5 फुटाचे गणपती आहेत आपले. तर हा बघा, एक गणपती आहे, पूर्ण डायमंड वर्क आहे. 2 फुटाची मूर्ती आहे, डायमंड वर्क केलेली आहे. इकडे पण खालती पण आहेत डायमंड वर्क करायचे गणपती आहेत खालती. एक गणपती पूर्ण धोतर आणि फेटा दोन नेसवला आहे बघा. दीड फुटाचे गणपती आहेत खालती. वरती पण 2 फुटाचा आहे. 2 फुटाचा फुटाची मूर्ती आहे, पूर्ण डायमंड वर्क केलेला आहे. कृष्ण अवतार ही POP मध्ये मूर्ती आहे. सर्व इथे आहेत त्या POP मध्ये आहेत मूर्त्या. इकडे जे काम चालू आहे ते मातीच्या गणपतीचं काम चालू आहे. जास्त मेहनत ही मातीच्या गणपतीमध्ये असते, कारण मातीच्या गणपतीला एक गणपती दिवसाला होत नाही आणि POPचे आपण एका दिवसामध्ये 10-12 गणपती काढू शकतो. पूर्ण आपल्याकडे मित्रांनो आपल्या शाळेमध्ये पूर्ण 300 गणपती आहेत टोटली.
शाडू मातीची 100 आणि 200 POP असे मिळून आपल्याकडे 300 मूर्त्या आहेत. शाडू मातीच्या मूर्त्या आता तयार होत आहेत. हे बघा 2.5 फुटाची मूर्ती आहे शाडू मातीची. मित्रांनो हिला 2 दिवस लागतील, पूर्ण 1-1.5 दिवस पूर्ण लागेल. आणि त्याच ठिकाणी तर POPच्या मूर्तीला तुम्ही हे केला तर आपल्याला POPच्या मूर्तीला 10 मूर्त्या आपण एका दिवसामध्ये काढू शकतो. तिथे आपण POPची मातीची मूर्ती एका दिवसामध्ये एकच होऊ शकते. म्हणजे असा फरक आहे POPच्या आणि मातीच्या मूर्तीमध्ये. या मूर्तीला पण आपण पूर्ण कस्टमरच्या चॉईसनुसार सजवून दिली आहे मूर्ती. डायमंड वर्क नाही बघा, फुल डायमंड वर्क आहे वरती बघा. 3.5 फुटाची मूर्ती आहे पूर्ण ह्याच्यावर डायमंड वर्क केलं आहे पूर्ण ह्याच्यावरती बघा. पूर्ण शाडू मातीची मूर्ती आहे. ह्याचं काम अजून बाकी आहे. शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. लाल बघता ह्याच्या नवीन यंदा मॉडेल आली आहे बघा. ह्याचं काम पूर्ण झालं आहे. पूर्ण म्हणजे फिनिशिंग आणि अजून घासत सुकले की जरा घासल्यानंतर आपण कलर कामाला सुरुवात करणार. हे मातीचे आपल्याकडे मातीचे गणपती पण अवेलेबल आहेत. जेवढ्या फुटापर्यंत मूर्ती बोला 3, 3.5, 4 फुटापर्यंत त्यापर्यंत आपल्याला मूर्ती तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार. पण आधी ऑर्डर दिली पाहिजे. ह्या मातीच्या गणपतींना खूप उशीर लागतो फिनिशिंगला आणि वेळ लागतो मागच्या फिनिशिंगला. आणि एका गणपतीला आपल्याला 2 दिवस आपल्याला धरून चालायचे. मोठा गणपती असेल तर आपल्याला 3-4 दिवस एका गणपतीला लागतील. त्यामुळे आणि सुकायला पण पावसातून सुकत नाही गणपती लवकर. त्यामुळे आपण 2-3 महिने अगोदर मातीचे गणपती तयार करतो मित्रांनो. 2-3 महिने आधीच. 4 महिने आपलं मातीचे गणपतीचं काम चालू असतं, कारण सुकायला पण वेळ लागतो. ही पूर्ण सुकली आहे मूर्ती, पूर्ण सुकली आहे म्हणजे पूर्ण सुकून रेडी आहे. फक्त घासायची बाकी आहे. पूर्ण आपण घासणार, नंतर आपण कलर कामाला घेणार मूर्ती. ह्या थोड्या सुकायच्या बाकी आहेत अजून मूर्त्या सुकायच्या बाकी आहेत. ह्या 2-3 मूर्त्या आहेत त्या, कारण ह्याचं काम 8 दिवस झाले पूर्ण झालं आहे. अजून फिनिशिंग बाकी आहे. ह्या पूर्ण पाठच्या जेवढ्या आहेत त्या पूर्ण सुकलेल्या आहेत मूर्त्या. ह्या मूर्तीचं अजून फिनिशिंगचं काम बाकी आहे. मित्रांनो हा मातीचा गणपती खूप आपण काळजीपूर्वक आपल्याला हाताळायला लागतात, कारण 4 महिने आमच्याकडे असं काळजीपूर्वक हाताळायला लागतात मूर्त्या मित्रांनो या. आणि याच्यात खूप मेहनत असते मातीच्या गणपतीला. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं कसा पण उचलला तर चालतो गणपती. ह्या गणपती जरा तरी हात तरी मोडला तरी आपली 2 दिवसाची मेहनत फुकट जाते. काहीतरी झालं गणपतींना तरी पण नाजूक मूर्ती असतात मातीच्या असल्यामुळे, त्यामुळे खूप मेहनत असते ह्या मूर्तींना. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपेक्षा ह्या मूर्तींना खूप मेहनत असते. आणि ह्या मूर्त्या लवकरात लवकर वितळतात त्यामुळे. आणि खूप मेहनत असते मित्रांनो. एवढा कलाकार जेवढं मेहनत करतो एका मातीचा गणपती खूप आपल्याला हाताळावे लागतात चांगल्या प्रकारे. जरा तरी काय झालं तरी त्याचं परत काय करू शकत नाही. आणि 1-2 दिवसाची आपली मेहनत ती पण फुकट जाते. परत कलर कामाची मेहनत आपली फुकट जाते. या गणपतीचं अजून काम बाकी आहे. थोडीशी फिनिशिंग बाकी आहे बघा. बाकी अजून काम. मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल, कसा वाटला? तुम्ही धोतर नसलेला गणपती बघितला असेल कस्टमर चॉईसनुसार, प्लस तुम्ही डायमंड लावलेला गणपती पण बघितला असाल. कसे वाटले नक्की सांगा. कलर काम कसं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही मातीच्या गणपतीचं पण काम चालू आहे ते पण व्हिडिओमध्ये आहे आपल्या, काम कसं चालू आहे ते. तर मित्रांनो धोतर नेसलेले गणपती कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो मातीच्या गणपतीचं काम चालू आहे आता. अजून 15-20 दिवसात काम होऊन जाईल आपल्या मातीचं. नंतर कलर कामाला सुरुवात केली जाईल. तर आपला 1-1.5 महिना जाईल अजून गणपतीचा कलर काम, मातीच्या कलर कामांना. आणि डायमंडवर आपण POPवरती डायमंड वर्क केलं, तसं मातीवरती पण करणार आहोत डायमंड वर्क. पण डायमंडवर POPवरती करायला सोपं असतं, मातीवरती कठीण असतं खूप. कारण POPची मूर्ती कशी पण हाताळू शकतो आपण, पण मातीची मूर्ती हाताळताना खूप रिक्स असते. हळू उचलावी लागते, हळू ठेवावी लागते खालती. कधी पण चिर जाऊ शकतो कारण माती असते ती. ही POP आहे त्यामुळे काही टेन्शन नाही, कशी पण हाताळू शकतो आपण. तर मित्रांनो त्या गणपतीला POPची मित्रांनो मूर्ती आपण एका दिवसामध्ये 10-12 काढू शकतो. पण मातीची मूर्ती
एकच दिवसाला आपण करू शकतो, दिवसाला पण नाही. आता 2.5 फुटाची मूर्ती आपण 2 दिवसाला एक करू शकतो. POPच्या मूर्ती एका दिवसाला 10-12 आपण करू शकतो. याच्यामध्ये एवढा फरक आहे. मागच्या गणपतीमध्ये खूप मेहनत असते, खूप कोरीवकाम असतं. त्यामुळे ती गणपती आता उद्या पूर्ण होईल. तो गणपती उद्या दिवस लागेल त्याला पूर्ण व्हायला. मित्रांनो, कसे वाटले गणपती नक्की सांगा. धोतर नसलेले गणपती कसे वाटले, डायमंड लावलेले गणपती कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. छोटासा व्हिडिओ केला आहे, अजून व्हिडिओ आपले येतील यूट्यूबवरती गणपतीबद्दल. हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला एक ऑर्डर द्यायची असेल आणि गणपती जर तुम्हाला फोटो पाहिजे असतील तर मला या व्हिडिओच्या खालती कमेंटमध्ये मेसेज टाका, तुम्हाला मी लगेच फोटो पाठवेन. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय.